तुम्हाला जर पुण्याजवळ प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पीएमआरडी अप्रूव्ड आहे, आपला रेरा अप्रूव्ड आहे. आज मी आपल्यासाठी असा प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे जो पुण्याजवळील मिनी महाबळेश्वर म्हणून समजले जाते. प्रत्येक नॅशनल बँकेचं लोन अवेलेबल आहे. पुण्याजवळ बेस्ट रिटर्न देणारा प्रोजेक्ट आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. हाय हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली, मार्केट अँड मच मोर आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कलेक्टर सँक्शन पीएमआरडी अप्रूव्ड रेरा रजिस्टर असा भव्य दिव्य 20 एकरामधील प्रोजेक्टचा व्हिडिओ. आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे वडगाव मावळ सांगवी या ठिकाणी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचा राजधीरा रियालिटी प्रस्तुत ग्रीन ऑरा हा प्रोजेक्ट आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. या प्रोजेक्टची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत जे पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी डिटेल माहिती देणार आहेत. नमस्कार, माझं नाव सूरज आणि आपलं स्वागत आहे राजधीरा रियालिटी प्रस्तुत ग्रीन ओरा प्रोजेक्टमध्ये. आपला हा प्रोजेक्ट जो आहे त्याची लँड पार्सल जे आहे टोटल 20 एकरमध्ये आहे. भव्य दिव्य प्रोजेक्ट आपण एनए प्लॉटिंगचा भव्य दिव्य प्रोजेक्ट घेऊन आलो आहे वडगाव सांगवी या गावामध्ये. ह्याच्यामध्ये आपण आता फेज 1 हा 4.5 एकर लँड पार्सलचा ओपन केलेला आहे की लॉन्च केला आपण आता. आणि ह्याच्यामध्ये आपण मिनिमम साईज पासून मॅक्झिमम साईज पर्यंत 63 प्लॉट काढलेले आहे. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मिनिमम साईज असेल आपण म्हणतोय की 807 स्क्वेअर फीट पासून पुढे 807, 1000, 1200, 1600 असे प्लॉट्स अवेलेबल 2000 पर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे. सर, आपल्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी काय असणार आहे? येस मॅम, जसं की आपण पाहताच आहे की आपल्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी आहे ही खूप सुपेरियर आहे. रोड कनेक्टिव्हिटी पाहिली तर आपल्या प्रोजेक्ट लोकेशनपासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती आपला वडगाव पुणे मुंबई हायवेला. रेल्वे कनेक्टिव्हिटी जी आहे ती रेल्वे कनेक्टिव्हिटी आपल्याला विदिन 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे जवळपास 5 मिनिटांमध्ये आपण वडगाव स्टेशनवर पोहोचतोय. राईट. देन रेल्वे एअर कनेक्टिव्हिटी जी आहे आपली ती 60 मिनिटाच्या अंतरावरती आपण पनवेल एअरपोर्टला पोहोचतोय. तसेच 65 मिनिटा अंतरावरती आपण पुण्याला पोहोचतोय. तर सर, आपला हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट बद्दलची डिटेल माहिती सांगा. येस मॅम, जसं की आता तुम्ही पाहताय जे आपलं 4.5 एकर लँड पार्सल फेज 1 आपण ओपन केलेला आहे. मेन एंट्री गेट जो पाहिला असेल तुम्ही तो आपण 40 फुटी रोड देतोय. म्हणजे जवळपास 12 मीटरचा रोड आपण देतोय. बर. ठीक आहे. इंटरनल रोड जे आहेत आपले ते 30 फुटी रोड आहेत. म्हणजे 9 मीटरचे रोड आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, 9 मीटरच्या रोड मध्ये आपण पेवर ब्लॉक टाकून त्याच्यावरती जॉगिंग ट्रॅक पण देतोय. ओके. आता तुम्ही म्हणाल जॉगिंग ट्रॅक का देतोय, तर पूर्ण सिमेंट ब्लॉकचा किंवा कॉन्क्रीटचा रोड का देत नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण असं काय करतोय की जे की तुम्हाला बेसिक ॲम्युनिटीज मिळतात एनए प्लॉटिंग मध्ये. बेसिक ॲम्युनिटीज जसं झाल्या की लाईट कनेक्शन, वॉटर कनेक्शन, सीवेज लाईन, ड्रेनेज लाईन, याचं जे आपले पाईपलाईन्स आहेत ते अंडरग्राऊंड आपण तुम्हाला प्रत्येक प्लॉट पर्यंत इंडिव्हिज्युअली देत आहोत. त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती पेवर ब्लॉक टाकतो आणि जंक्शन ठेवतोय. जेव्हा केव्हा मेंटेनन्स निघणार आहे तो मेंटेनन्स सोयीस्कर होण्यासाठी आपण पेवर ब्लॉक टाकून त्याच्या खाली जंक्शन ठेवतोय. 17 प्लस ॲम्युनिटीज देतोय. जसं की तुम्ही पाहताय की क्लब हाऊस नंबर 1 आपण बनवतोय. क्लब हाऊस 1 नंबर मध्ये आपण काय देतोय, सोसायटी ऑफिस असणार आहे, सिनियर सिट आउट प्लेस असणार आहे, देन गझिबो देतोय. सेकंडली त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया देतोय. चिल्ड्रन्स प्ले एरिया नंतर आपण इंडोर गेम्स पण देतोय. क्लब हाऊस 2 मध्ये आपण काय देतोय, जिम देतोय. इंडोर जिम असणार आहे, ती योगा कॉर्नर झोन असणार आहे. देन त्याच्यामध्ये एक गार्डन असणार आहे जिथे तुम्हाला एक आउटिंग करता येईल. सेकंडली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आमचं जे ॲम्युनिटीज असणार आहे, स्विमिंग पूल देतोय आपण. बेबी स्विमिंग पूल आणि अडल्ट स्विमिंग पूल वेगवेगळा देतो आपण. देन त्याच्यानंतर तुम्हाला तिथे चेंजिंग रूम देतोय ज्याच्याकडून स्विमिंग पूलचा तुम्हाला युजेस करता येईल. सेकंडली सगळ्यात मोठं जे आमची युएसपी आहे ॲम्युनिटी मध्ये की आपण एक गेस्ट हाऊस देतोय. आपण गेस्ट हाऊस का देतोय की गेस्ट हाऊस मध्ये जसं तुम्ही पाहिले आमच्या प्रोजेक्टमध्ये, आमचा प्रोजेक्ट हा आम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज आणि सेकंड होम पर्पज हा सगळ्यांना सजेस्ट करतोय आणि त्यासाठी खूप सुटेबल प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये जर समजा तुम्ही आलात आणि तुम्ही फायनलाइज वगैरे केलं, क्लायंटने फायनलाइज वगैरे केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणं हे आमच्याकडनं फाउंडेशन नाहीये. ओके. जसं की तुम्ही 1 वर्षात कन्स्ट्रक्शन करताय की 10 वर्षात कन्स्ट्रक्शन करताय. प्लॉट तुम्ही 1 वर्षामध्ये डेव्हलपमेंट करून त्याला कशा प्रकारे करताय, जसं की कन्स्ट्रक्शन करताना आमच्याकडूनच कन्स्ट्रक्शन करायचंय की बाहेरनं कन्स्ट्रक्शन करताय, त्याच्यावरही फाउंडेशन नाही आमचं. सेकंडली डिझाईन मॅन्डेट नाही आमच्याकडे. थर्ड सगळ्यात महत्वाचं काय मॅम, की जर तुम्ही प्लॉट ओनर आहात आणि तुम्हाला जर इथे येऊन राहायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपण हा भव्य दिव्य गेस्ट हाऊस देतोय जो की फुल्ली फर्निश्ड विथ 10 रूमचा असणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बेसिक गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आणि ह्याच्यामध्ये रिसॉर्ट फील घेण्यासाठी आम्ही तुम्हाला तिथे बँकेट हॉल देतोय. बँकेट हॉलमध्ये 100 प्लस लोकांचा कॅपॅसिटी असलेला तुम्हाला फुल एसी वाला बँकेट हॉल देतोय. त्यालाच अटॅच असा 450 स्क्वेअर फीटचा जवळपास
त्याच्यामध्ये तुम्हाला एक ओपन गार्डन टेरेस हॉल देतोय, जेणेकरून तुम्हाला तिथे पार्टीज वगैरे अरेंज करता येतील. सेकंडली तुम्ही जर इथे राहताय तर तुम्हाला तिथे एक पेड कॅफेटेरिया पण देतोय. त्या पेड कॅफेटेरियामध्ये आपण तुम्हाला स्नॅक्स, डिनर, लंच, IT या सगळ्या पेड सर्व्हिसेस देतोय. आता तुम्ही म्हणाल जर पेड सर्व्हिसेस आम्हाला जर घ्यायचे आहेत पण आम्हाला आमचं स्वतःचं सेल्फ कुकिंग करायचं असेल तर काय करायचं असेल, तर सेल्फ कुकिंगसाठी आपण काय करतोय, एक तुम्हाला इंडिव्हिज्युअल किचन सेटअप पण देतोय, जेणेकरून समजा तुमची फॅमिलीज वगैरे आहे तर तुम्हाला सेल्फ कुकिंग करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक सिट आउट प्लेस देतोय आणि किचन सेटअप पण देतोय. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला तो एन्जॉयमेंट करता येईल. म्हणजे प्लॉट खरेदी केलं की व्हेकेशनसाठी आपण इथे येऊ शकतो Yes, वीकेंडला अगदी. वगैरे. जसं की सेकंड होम आणि इन्व्हेस्टमेंट आपण जसं म्हणतोय तर तुम्हाला हे एंटरटेनमेंट पर्पज पण होत आहे. ओके. आणि अम्युनिटीज भरपूर आहेत. परत तुम्ही जसं म्हणताय की बँकेट हॉल आहे, तर छोटे मोठे प्रोग्राम असतील, आपलं बर्थडे सेलिब्रेशन असेल, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल, ते देखील आपण प्रोजेक्टमध्ये येऊन सेलिब्रेट हो, करू नक्कीच. शकतो बांधकाम न करता. बांधकाम न करता. सर, आपला प्रोजेक्ट छान आहे, अम्युनिटी छान दिलेल्या आहेत, लोकेशन छान आहे, कनेक्टिव्हिटी छान आहे, मात्र आपण आपल्या प्रोजेक्टची प्राइसिंग वगैरे काय कोट केलेली आहे? नक्कीच मॅम. जर तुम्ही जसं पाहताय हा आपला भव्य दिव्य प्रोजेक्ट जसा आहे त्याच्यामध्ये आपण प्राइसिंग अशा प्रकारे काढत आहोत. 2600 रुपये बेसिक प्राइस काढत आहोत पर स्क्वेअर फीट आणि प्रीमियम प्लॉट जे आहेत आपले ते 2800 पर स्क्वेअर फीट आपण कोट करत आहोत. ओके. आता तुम्ही म्हणाल हे एवढे रेट असे का काढलेले आहेत, तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की तुम्ही जर पाहिलं तर डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आपण फुल्ली क्लिअर आहोत. जसं की PMRD अप्रूव्ड आहे, आपला रेरा अप्रूव्ड आहे. देन सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रत्येक नॅशनल बँकेचं लोन अवेलेबल आहे. जसं तुम्ही PNB बँक, IDFC किंवा IDBI, महाराष्ट्र बँके यांच्या सगळ्याकडनं SBI मधनं पण लोन 80% पासून लोन तुम्हाला अवेलेबल आहे. ओके. तर तुम्ही छोट्यातला छोटा सर, मी इथे येताना बरेचसे मावळ भागामध्ये प्रोजेक्ट बघितलेले आहेत, तर तुमच्या इथेच प्लॉट का खरेदी करावा? काय स्पेशालिटी आहे आपल्या प्रोजेक्टची? नक्कीच मॅम. तुम्ही आता येताना भरपूर प्रोजेक्ट पाहिले असतील, पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आमच्या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी जी USP आहे की आमचा हा भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे 20 एकर मध्ये आणि लिगलाइज ज्या गोष्टी आहेत जसं की एनी ऑर्डर किंवा PMRDचे सँक्शन आहे, रेरा अप्रूव्ड आहे, प्रत्येक नॅशनलाइज बँकेचं लोन अवेलेबल आहे. मिनिमम 80% पासून तुम्हाला ऍग्रीमेंट होती तुम्हाला लोन मिळून जातं आणि इथे तुम्हाला ऍज अ सेकंड होम जे एन्जॉयमेंट असते, एंटरटेनमेंट असतं ते तुम्हाला इथे मिळू शकतं. फुल ऑफ जॉय. येस. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिकली अजून सांगतो तुम्हाला, इंडिव्हिज्युअल 7/12 आपण देतोय ना, तर ह्याच्यामध्ये आपला FSI जो अप्रूव्ड आहे तो 1.5 अप्रूव्ड आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन करता तर तुम्हाला 3 फ्लोअर पर्यंत परमिशन रायझिंग आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला जर सेकंड होम जर बनवायचा असेल तर तुम्ही छानपैकी पार्किंग प्लस 3 फ्लोअर असं तीन फ्लोअर मध्ये तुमचं बंगलो किंवा विला हा छान प्रकारे बनवू शकता आणि शिवाय त्याला अटॅचमेंट तुम्हाला 17+ अॅमिनिटीज आपण देतोय. पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपण 20 एकर मध्ये 55+ अॅमिनिटीज देतोय, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, गार्डन्स, पेट गार्डन्स या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपण लक्झरियस प्रकारे प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे एकदम लक्झरियस असा प्रोजेक्ट आहे. अगदी तुम्हाला रिसॉर्ट फीलच मिळणार इथे. ओके. सेकंड होम असो किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज असो, एकदम परफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे. अगदी मॅम. जास्तीत जास्त फिजिकली व्हिजिट करून तुम्ही ऍक्च्युअली अनुभव घेऊ शकता की नक्की प्रोजेक्टमध्ये काय काय प्रोव्हाइड दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी कशा फॅसिलिटी दिल्या आहेत आणि ह्या रेट प्रमाणे आपण काय देत आहोत. राईट. व्हॅल्यू फॉर मनी आपण ऍडिशनल ऍड करत आहोत. तर फ्रेंड्स, आज आपण हा जो सर्वांग सुंदर असा प्रोजेक्ट पाहिलेला आहे, हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर तुम्ही नक्की साईटला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातला सेकंड होमचा प्लॉट आजच बुक करा.